विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्यासोबत असा नवयुवक तरुण आहे ज्यांनी वयाच्या 20व्या वर्षी आदिवासी पारधी समाजातला परतूर येथील हा नीरज काळे या नवयुवकाने वयाच्या 20व्या वर्षी पोलीस म्हणून यशाला गवसली घातलेली आहे। हालाकीची परिस्थिती आईबाबाचे कष्ट पाहून या मुलाने वयाच्या 20व्या वर्षी यशाला घातली गवसणी। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश काळे। आज आपल्यामध्ये एक गरीब कुटुंबातून एवढी मजल मारलेली जो मुलगा आहे नीरज काळे याने अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी विशेष म्हणजे पारधीवाडा या भागात राहून त्यांनी इतकी मोठी मजल मारलेली आहे। त्याच्यामुळं त्याचं संपूर्ण पारधी समाजाकडून व आदिवासी समाजाकडून मी अभिनंदन करतो व त्यांच्याशी आपण थोडीफार हितगुज करू की नेमकं त्यांनी एवढं मोठं जे ध्येय आणि इतके कमी वयात म्हणजे वयाचे अवघं 20वं वर्ष आहे, कोणाकोणा ते 30-40 वर्षातसुद्धा गाठता येत नाही, परंतु अवघ्या 20व्या वर्षात त्यांनी हे ध्येय गाठलेलं आहे। त्याला आपण विचारू की नेमकं तुला काय वाटतं की आज तू पोलीस झाला, समाजासाठी काय संदेश देशील? आपल्या समाजामधले जे इतर भाऊबंद आहेत, आपले मुलं आहेत, त्यांना काय काय सांगशील? एवढंच सांगेन की मेहनत करा, मेहनतीशिवाय दुसरं काही नाही। मेहनत करा, मेहनतीशिवाय काही नाही। 1856 साली पारधी समाजावर गुन्हेगारी जमात म्हणून आपल्याला जो शिक्का मारला होता, जर अशा प्रकारे आपण शिकून सोडून काहीतरी जर झालो तर आपल्या समाजावर जो काही शिक्का आहे तो शिक्का नक्की पुसला जाईल। आणि तुम्हाला या माध्यमातून एवढंच सांगेल की समाजामधील कुठलाही पीडित व्यक्ती असो, शिकणारा मुलगा असो, सर्व समाजाचं काम आहे। तो जर एखाद्या वेळेस अनसक्सेसफुल होत असेल तर त्याला आपण डिमोटिवेट नाही करायला पाहिजे, त्याच्यावर शाबासकीची थाप टाकली पाहिजे आणि सांगायला पाहिजे नाही ह्यावेळेस नाही तर पुढच्या वेळेस नक्की होईल। अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी जर असा मुलगा काहीतरी करून दाखवत असेल तर खरंच त्याचं कौतुक आहे। कारण की तुकाराम महाराज म्हणतात, मुलगा होवा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, म्हणजे करून दाखवायचं तर असं करायचं की काहीतरी ते वेगळं झालं पाहिजे। त्याच्यामुळे मी तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी परत एक बार अभिनंदन। तुझ्या हातून देशाची सेवा घडो, तुझ्या मायबाबाची सेवा घडो एवढीच विनंती करतो। फक्त ध्येय गाठलंच, समाजाला विसरू नका, समाजासोबत राहा। आलेल्या मुलांना तुझ्याला जे जे काय प्रॉब्लेम होती त्या मुलांचे सॉल्व्ह करत चालचे तुझ्या माध्यमातून आणि हीच अपेक्षा करतो। कारण की तुझ्या मुलावरची वर्दी देशरक्षणासाठी आहे, त्याचा उपयोग कधीही करू नको। कारण की ह्याच वर्दीपासून काही लोकांना संरक्षणसुद्धा वाटतं आणि काहींना त्याची भीतीसुद्धा वाटते। कारण की पोलिसांचं वृद्ध वाक्यच आहे, संरक्षण आहे। काही जे म्हणजे जे लोक आहेत, जे गुंड आहेत, त्या लोकांनी आपल्यापासून भीती बाळगली पाहिजे, ना की सज्जन लोकांनी। हे जे वाक्य आहे व आपण तुझ्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न करू हीच अपेक्षा करतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।